बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत, पण बुलेटिनची सुरुवात मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे त्या बातमीने करूयात। मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे। विक्रोळी आणि घाटकोपरच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे। कल्याण सीएसटी ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मुसळधार पावसात प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। आपण बघतोय संततधार सुरूच आहे आणि त्याच्यात मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत आहेत। ऑफिसला निघण्याची सगळ्यांची वेळ आहे आणि त्याच दरम्यान मुसळधार पाऊसही पडतोय आणि त्याच मध्ये विक्रोळी घाटकोपर दरम्यान या गाडीची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आमचा व्हिडिओ एडिटर आणि आमचा सहकारी शंकर कांबळे आता आपल्या सोबत आहे। शंकर, नेमका तू कुठे अडकलेला होतास? कोणत्या गाडीला ही समस्या जाणवलेली होती? रेणुका, ही 6:04 कल्याणहून सुटणारी स्लो ट्रेन होती, जी विक्रोळी आणि घाटकोपरच्या मध्ये आल्यानंतर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथे जागेवरती थांबलेली आहे आणि त्यामुळे अप आणि डाऊन साईडला जी गाड्या जातात तर त्या दोन्ही स्लो ट्रॅकवरील गाड्या थांबलेल्या आहेत आणि आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 15 ते 20 मिनिट तिथून चालून येण्यात इथे लागत आहेत घाटकोपर स्टेशनला। त्याच्यामुळे जे वयोवृद्ध आणि जे गणपतीला जाणारे, गणपतीचे दर्शन घेणारे जे भाविक आहेत त्यांचे हाल मात्र नक्की झाले। धन्यवाद शंकर, या माहितीबद्दल। आपण बघतोय पावसामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि जसं शंकर म्हणतोय की आता घाटकोपरपर्यंत चालत येऊन पुढे काही ट्रेनची उपलब्धता आहे का हे देखील बघावं लागतंय। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत चीफ पीआरओ मध्य रेल्वेचे नरेंद्र पाटील आता आपल्या सोबत आहेत।